धक्कादायक बातमी आहे नांदेडमधून। नांदेडच्या बिलोलीमध्ये बाप लेकाचा करुण अंत झालाय। वह्यांसाठी पैसे नसल्यानं या मुलानं गळफास घेतला आणि मुलाच्या गळफासाच्या दोरीनं वडिलांनी सुद्धा आत्महत्या केली। गरिबीमुळे अशा प्रकारे हा बाप लेकाचा बळी गेलाय। वह्यांना पैसे न दिल्यानं विद्यार्थ्यानं आत्महत्या केली। गळफास या विद्यार्थ्यानं घेतला आणि आपलं जीवन संपवलं आणि त्याच दोरीनं मग वडिलांनी सुद्धा गळफास घेतला। नांदेडच्या बिलोलीमधला हा अत्यंत धक्कादायक असा प्रकार आहे। कपडे, वह्या आणि पुस्तकांसाठी पैसे न मिळाल्यानं 10वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे गळफास घेऊन आत्महत्या केली। मुलाच्या मृत्यूचं दुःख सहन न झाल्यानं वडिलांनी देखील मुलाचा मृतदेह खाली उतरवून त्याच दोरीनं गळफास घेतला आणि हृदय पिळवटून टाकणारी ही घटना बिलोलीच्या मिनकी या गावामध्ये घडली आहे। ओमकार पैलवार हा उदगीरच्या शाळेमध्ये शिकत होता। सुट्टी असल्यामुळे तो गावी आलेला होता। कपडे आणि वह्या पुस्तकं घेण्यासाठी त्यानं वडिलांकडे हट्ट केला, पण 2 एकर शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या वडिलांकडे पैसेच नव्हते। 2 दिवसामध्ये घेऊन देतो म्हणून वडील त्याला समजावून सांगत होते। पैसे न मिळाल्यानं मुलानं शेतात जाऊन गळफास घेतला आणि या घटनेमुळे गावावर आता शोककळा पसरली आहे। सणानिमित्त 2 दिवसासाठी आला होता। आल्याच्या नंतर कपडे, पुस्तकं, वह्या, पेन हे इतर खर्चासाठी पैसे मागला। मी जातो, उद्या जातो, परवा दिवशी जातो, जाशील असं म्हणतच राहिला होता राजू। 2-3 दिवस तसे गेले। 2 दिवस गेल्याच्या नंतर लगेच त्या दिवशी काल असं झालं की आजच जातो, आजच पाहिजे। मग आज नाहीत, बघूच बाबा, थांब 2 दिवस थांब, खळं झाल्यापर्यंत देतो। तरी पण पैसे जायची काही जुगाड जुळली नाही। संध्याकाळी पोरगं शेताला गेलं, शेतात जाऊन फाशी घेतलं। नंतर दुसऱ्या दिवशी लगेच वडील राजेंद्र यांनी सुद्धा पाहण्यासाठी शोधाशोध घेत पाहण्यासाठी गेला। पाहून मुलाची दोरी सोडून आपण स्वतःहून सुद्धा फाशी घेतला। अत्यंत हृदयद्रावक अशी ही घटना घडली आहे नांदेडमधून आणि आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते सध्या आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। सतीश, खरं तर अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी अशी ही धक्कादायक घटना आहे। आधी मुलाचा मृत्यू त्याने केलेली आत्महत्या आणि त्यानंतर सहन न झालेलं वडिलांचं दुःख, त्यांनीही आत्महत्या त्याच दोरीनं केली। काय नेमकं गावामध्ये वातावरण आहे? शोकाकुल निश्चितच हे वातावरण असणारे, काय सगळी परिस्थिती आहे? अत्यंत हृदयद्रावक, हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे। या घटनेनंतर केवळ मिनकी गावच नाही तर पूर्ण बिलोली तालुक्यावर शोककळा पसरलेली आहे। गरिबीमुळे एखाद्या कुटुंबावर काय वेळ येऊ शकते हे सांगणारी ही घटना आहे। आपल्या मुलाचा मृतदेह पाहून वडिलांची काय अवस्था झाली असेल। आपल्या मुलाला फक्त आपण कपडे आणि शालेय साहित्य घेऊन देऊ शकलो नाही, त्यामुळे आपल्या मुलाने आत्महत्या केली आणि ही घटना पाहून वडिलांनीही त्याच दोरीने गळफास घेतला। त्यामुळे ही अत्यंत वेगळं खरं तर समाजामध्ये हे उदाहरण म्हणावं लागेल या घटनेमुळे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी सतीश।